मकर संक्रांत म्हटलं की बायांचा, महिलांचा आनंदाचा सण असतो. कपाटामध्ये ठेवलेल्या साड्यांवरती एक नजर टाकली जाते आणि कुठली साडी आवडेल त्या साडीवर आपले हात थांबतात आणि आपण ती साडी काढतो आणि बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर ती साडी घालतो. आमच्या भागामध्ये संक्रांतीला नवीन साडी घेतली पाहिजे असं काही रिवाज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आहे की नवीन साडी घ्यायची, पण आमच्या भागातल्या बाया एकीमेकीला वाण देतात, वाण घेतात आणि हा जो कार्यक्रम आहे वाण देण्याचा, वाण घेण्याचा, तो रथसप्तमीपर्यंत चालतो. छान नटून थटून ठेवलेल्या साड्या, ठेवलेल्या मेकअपचं सामान, ठेवलेले गजरे, ठेवलेल्या बांगड्या. आजकाल तर रोज नटायचं, रोज थटायचं भरपूर कमी झालेलं आहे. आता कुठं हातभर बांगड्या घातल्या जातात, रोज कुठं गजरे लावले जातात. असंच काहीतरी सण समारंभ असतील, काही आनंदाचे क्षण असतील, त्यावेळेसच आपण कपाटातल्या ठेवलेल्या साड्या घालतो, काढतो आणि वापरात आणतो. आजकाल काय आहे, सोशल मीडियाच्या काळामध्ये आनंदाचे क्षण आपल्याला कैद करून ठेवता येतात, रील बनवले जाते. तर आम्ही सुद्धा मागे कुठे राहतो, मग आम्ही पण थोडंसं ट्राय केलं. नाचता येणं अंगण वाकडे, मला तर असंच आहे, मला काही डान्स वगैरे येत नाही, पण छान एन्जॉय केला आणि सगळ्यांनी मिळून थोडंसं रील वगैरे बनवलं, वेगवेगळ्या गाण्यावरती शूट करून ठेवलं. नंतर गाणे बघत बसू म्हणून आणि थोडंसं ट्राय केलं डान्स करण्याचा. आणि त्याच दिवशी मग आम्ही गावी गेलो होतो. तर मग अशी जशी होती माझी तयारी, तशीच तयारी करून मी गावी पण गेली होती आणि आणि सगळ्यांनी मिळून छान एन्जॉय केला. आणि ह्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला जपून ठेवता येतात यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून. आणि खरंच जे काही क्षण असतात ते अनुभवलं पाहिजे, हेच तर जीवन आहे.